दोघंच होतो आधी सांगून आपण पप्पाला सुद्धा घेऊन जातो. पप्पा सुद्धा या साईडला बसले. मी तिकडचा लय नाव ऐकलेलं आहे आणि तिकडे छान जेवण भेटतं. तर जाऊन आपण आता पाहूया. तर चला माझ्यासोबत तिकडे पुढे बसलाय. इकडे आम्ही टॅक्सी केल्यावर टॅक्सीमध्ये बसले आहोत आणि निघालो. तर पाऊस नाही आला तर बरं, कारण छत्री पण नाही. आम्ही आज थोडं घाई गडबड निघालो. छत्रीची आठवणच नाही झाली. आता सगळं ऊन पडते तर काय छत्री आठवण नाही राहत ना, म्हणून आता निघाली. तर चला आता पर्यंत जाऊन भेटूया. तर इकडं हा MD कॉलेज आहे आणि MD कॉलेजच्या या रोडने सरळ गेलात ना, MD कॉलेज या रोडने तुम्ही सरळ गेलात ना तर लगेचच 2 मिनिटाच्या अंतरावरती आपला घरोबा लंच होम आहे, जिकडे आज आपण जातोय. तिकडे आम्ही आता उतरलो. मम्मी काय किती एक्सायटेड आहेस तू तिकडे जाण्यासाठी? गेल्यावर माहीत पडत. चला जाऊया. पण मला काय माहीत नाही, मी कधी गेले नाही तिथं, फर्स्ट टाइम जाते. ओके चला आता घेऊन जाते. तिकडे MD कॉलेजचा रोड आहे. इकडून तुम्ही जर इकडे या साईडला सरळ आलात ना तुम्हाला घरोबा लागेल आणि हाच रोड सरळ जातो तो परेलला. म्हणजे परेलच्या एकदम मिडल भागाला आपला घरोबा लंच होम आहे. इकडे हनुमानाच्या मंदिरासमोर आपला घरोबा लंच होम आहे. नमस्ते मंडळी, तर फायनली आपण घरोबा लंचमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या ताई आहेत. तर ताई सांगू शकते कधीपासून चालू झाला आणि म्हणजे स्पेशल काय आहे. तर मच्छी भेटतं, कारण आपल्याकडे गवळ आहे, गवळ आपल्याला खायची आवड आहे. तर सगळं ताई सांगितलं माहिती. ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव आशू आहे, मी मॅनेजर आहे तिची. माझी आजी चेअरपर्सन आहे, संस्था आहे त्यासाठी. 20 वर्ष झाले आहे. हो, आणि इकडे ना सर्व महिलाच आहे. बाजूला तुम्ही बघाल तर भाकरी पण आम्ही बनवतो. बाजूला भाकरीचा युनिट आहे आमचा, कपडेचा युनिट आहे आमचा, स्त्रियांसाठी मॅक्सी आहे. आणि तर आज फ्रायडे आहे, आज खूप गर्दी असेल, खूप गर्दी असणार, त्यामुळेच आम्ही लवकर आलोय. आता तर चालू पण नाही झालं बरोबर. आज फ्रायडे आहे, नॉनव्हेजचा दिवस. आमच्याकडे मटन नाही आहे, पण आम्ही चिकन, मासामध्ये सुरमई, बांगडा, बोंबील आणि काय मांदेली, गोबी मसाला, खेकडा असतो कधी कधी. आणि मार्केट पण आहे फ्रेश. सकाळी सकाळी जाऊन माझा फोटो घेऊन येतो. फ्रेश मच्छी असते ना, गॅरंटी नाही कधी कधी काय असणार काय नाही असणार, कधी खेकडा असणार काय नाही असणार. आणि आपल्याकडे किती प्रकारच्या भाकऱ्या मिळतात? नाचणी, ज्वारी, तांदूळ आणि मिक्स आहे. नाचणी, ज्वारी सगळं मिक्स भाकरी पण आहे. 4 प्रकारची भाकरी आहे. नाही, आम्ही असं पण ऐकलं की तुमच्याकडे खूप भाकऱ्या 2000-3000 भाकऱ्या विकल्या जातात. म्हणजे दिवसमध्ये आमचे 2000-3000 म्हणजे 2000 मध्ये वेजचा दिवस असतो ना, मंडे ट्यूजडे की ते 2 दिवस म्हणजे 1500 की 2000 भाकरी असते. आणि संडे आहे ना, मेन दिवस संडे आहे. फिश नॉनव्हेज मेन संडे 3 ते 4000 भाकरी जातात. ओके. तर मंडळी ऐकलं तर 3 ते 4000 भाकरी जातात. आणि वेज सुद्धा आहे, वेज सुद्धा आहे. आणि माझी आजी येणार आहे की आजी येणार आहे, पण थोडा वेळ चालेल. ओके, बघूया आपल्याला भेटतात का. मी फराळ पण करतो दिवाळीला. मॅन्युफॅक्चरिंग आहे फराळचा, होलसेलमध्ये आम्ही विक्री. तर बघा मंडळी, कुणाला पण फराळ कुणाला पाहिजे असेल ना तर टाईम करते मिळतं आणि घेऊन जा. ज्यांना कुणाला ज्याला कामावर जातात महिला त्याला काही बनवायला मिळत नाही, तर नक्कीच टाईम तिकडे फराळ दिवाळीला घेऊन जा. ते कुठे उपलब्ध आहे. आणि मावशी आले तर नक्कीच मावशीकडे मला पण खूप आनंद होईल. कारण माझ्याकडे अप्रॉक्स 30 ते 40 महिला पाहतो. तर एवढ्या महिलांना रोजगार दिला आणि खरंच खूप छान वाटलं. तर आता काही आपण मग तिला देवाला ऑर्डर सुद्धा देऊया आणि तिच्यामध्ये मच्छी बोलूया. आणि खरंच असं मराठी महिलांचा आणि भारी वाटतं, एक नंबर. आणि आणखी संस्था आहे असं ऐकलेलं आहे. स्त्री वर्षांनी आर्थिक सहकारी संस्था करून संस्थाला 50 वर्ष 50 ते 60 वर्ष झाले. खूप जुनी संस्था आहे म्हणजे. तर हे आपलं घरोबा लंच होम आहे. इकडे पार्सल सेक्शन इकडे लाईन लागते. तर इकडून आतमध्ये शिराल ना तर हे आपलं सिटिंग सेक्शन आहे. असं नॉर्मली आहे एकदम आपलं ओल्ड स्टाईल असं. त्याच्या पण या ओल्डमध्ये खूप सोनं भेटतं. इकडची चव म्हणजे पुन्हा घरगुती लालबाग पदार्थासाठी ते खूप फेमस ठिकाण आहे. तुम्ही इकडे सुद्धा पाहू शकता. इकडे आपला मेन्यू कार्ड लावलेला आहे. त्यामध्ये व्हेज पनीर, चपाती, बाटा, चिकन मसाला, चिकन वडे, अंडा मसाला हे सर्व आयटम भेटतो. आणि हा दररोज असं चेंज होत राहतो. असं नाही की दररोज हाच मेन्यू असतो, दररोज मेन्यू चेंज होत राहतो. तर आता आम्ही इकडे जेवायला बसलेलो आहे. तर इकडे मम्मी आहे, पप्पा आहे आणि मी आहे. आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे गर्दी खूप असणार आहे.
आणि आत्ता हे रिकामं दिसतं आहे, पण नंतरला खूप गर्दी असणार आहे इकडे. तर आम्ही जातो आहे घरोबाच्या किचनमध्ये. तर हे इथं पूर्ण असं किचन आहे, इकडे असं पूर्ण सगळं पार्सल केलं आहे. ते आपल्या आजी आहेत, ते आपल्या पार्सलचं सांभाळतात, ते आपल्या सर्व महिला म्हणजे काम करतात. काय तिकडे कलेचे आहे आणि ताई इकडे पार्सल करतात आणि इकडे हा चिकन एकदा जसं मोठे विविध क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलेलं असतं इकडे. आणि आपल्या ताई काकी आहेत, ते आपलं पार्सलचं काम करतात. इकडे असं मच्छी फ्राय सेक्शन आहे, इथे आपलं मॅरिनेट केलेलं आहे एकदम मस्त असे छान मॅरिनेट ते बांगडे फ्राय. नाव काय तुमचं? राजेश. तसे एकसाथ असं मोठ्या क्वांटिटीमध्ये पण इथं फ्राय करतो. इकडे पण पाहू शकता हे आपल्या बांगडा फ्राय पूर्ण. आणि हा त्यांचा मसाला आहे, वाटण आहे. इकडे पण या टोपामध्ये पूर्णपणे आम्हाला 10-अर्धा टोप संपतच झाला आहे. इकडे पूर्ण फ्रायचं काम चालू आहे. जसं ते एकदम स्वच्छ किचन आहे. तुम्ही कितना बांगडा चलतो? 200-300. 200-300 दिवसाला यांचे बांगडे फक्त फ्राय जातात. आणि आता क्या बन रहा है इसमें? फिश कड़ी. अभी इसमें अभी फिश कड़ी बना रहे हैं. आपका नाम क्या है? श्याम. बघू शकता याचा मस्तपैकी आताच सुगंध आलेला आहे. मस्तपैकी फ्राय होतात बांगडे आपल्या इकडे. इकडे आपल्याचे बोंबीलसुद्धा आणलेले आहेत. बोंबील मला वाटतं आता फ्राय करतील इकडे. आणि इकडे आपला कांदा पकडायचा वाटा आहे. बोंबीलची क्वांटिटी बघा आणि पुन्हा क्वालिटी बघा, एक नंबर असे गुलाबी बोंबील दिसतात आपल्याला इकडे. गावणे आहेत, खूप आहे. आंबोळे आहेत, मिक्स भाकऱ्या आहेत, चपात्या आहेत. ओके. तांदळाच्या असतात आणि ज्वारीच्या असतात, पण अजून ते आले नाही. काय तुम्हाला नाही आलेले आता संपलेलं. तिकडे मेनू कार्ड दाखवतात. तिकडे चिकन मसाला, अंडा कढी, कढी मसाला हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये भेटेल. आणि आंबोळी त्याची प्राईस 3 अंडा कढी पाहिजे. 3 वेजचं कुठं असतं काही? मसाला भात आहे, डाळ आहे, नंतर पनीर मटर आहे, चणा उसळ आहे, भात आहे, राईस, फ्लावर बटाटा आहे आणि इथे पुरणपोळ्या आहेत. अच्छा, पुरणपोळ्या पण भेटतात का आपल्याकडे? पुरणपोळ्या असतात, मोदक असतात, पण आज मोदक नाही आहेत ना. हा, त्याच्यामुळे मोदक गणपती सीझन मध्ये मोदक असणार आहे? नाही, नेहमी असतात. फक्त बत्तीच्या वाराला मोदक आणि पुरणपोळ्या सहसा नसतात. ओके, ठीक आहे, वडी असतात, पुरी असतात. माझं नाव आणि तुमचं गाव? गाव ओसरगाव. ठीक आहे, थँक्यू. चिकन थाळीची प्राईस काय? 130. 130. आणि वडे थाळी 140. ओके. काही ना मस्त थाळी दिलं नाही, थाळी इथं घेऊन जाते आणि अलग पीस घ्यायची झाली तर सेपरेट पीस 180 रुपये. त्यात वडेच ना. हां, त्यामध्ये वडेच आहे. हे बघा मस्त भाकरा फ्राय, शेवया फ्राय, मस्त नाचणीची भाकरी. इकडे बघा मस्त अशा आपल्या थाळ्या आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आमच्या तिन्ही पण थाळ्या आलेल्या आहेत. इकडे पप्पानी चिकन थाळी मागवलेली आहे आणि एक बांगडा फ्राय घेतलेला आहे. इकडे मम्मीने सुरमई थाळी घेतलेली आहे, त्यामध्ये एक सुरमईचा पीस, आपली सुरमईचा सार आणि भात आणि भाकरी. तू कुठली भाकरी घेतली स्वामी? पीस बघा, पाहू शकता किती मोठा आहे पीस. आणि भाकरी, सार आहे इकडे, आपण मच्छीचा सार आहे, भात आणि कांदा आहे इकडे आणि भाकरी. तुम्ही पण पाहू शकता, मस्त मोठे आहे.
एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहे एकदम सफेद. कसे आहे मसाले वगैरे? मस्त मसाले भारी आहे आणि का गरोबा लंचून का बनवता कारण तेव्हा टाकल्याच्या चव वेगळाच जातं आणि मस्त एकदम मज्जा आहे ना. फ्रेश आहे मस्त भारी. आपण सारसुद्धा खाऊन बघूया एकदम. असं सार पण आहे आपला खोबरा वगैरे घालून सार बनवतात ना मच्छी तर सार आहे. आंबट एक चव आहे त्याला. आपण घरी कसं बनवतो तसं आहे म्हणून त्याला एकदम म्हणजे बाहेर जी लोक जातात ना कामाला ते जेवायला येतात कारण घरच्या जेवणासारखं आहे. बांगड्याची पण साईज एकदम मस्त मोठी आहे. बांगडा पण पाहू शकतो बघा किती मोठा आहे बांगडा. दोन मस्त फ्राय केलेले आहेत. हा बांगडा काढूया. फ्रेश आहे एकदम. काटा मस्त बांगडा पण आहे बाहेर एकदम असा क्रंच आहे आणि आतून मस्त अशी बांगड्याची चव आहे आणि फ्रेश आहे एकदम. त्यांना मच्छीने फ्रेश असतं आणि जे अशी हे असतं ते कळतं आपल्याला. चव पण भारी असते. चव पण भारी असतं आणि खात्यावरच कळतं. या म्हणजे बांगड्याची पण चव लय भारी आहे बघा. मस्त एक नंबर सार सुरमईचे तुकडे एक नंबर कॉम्बिनेशन लागतं ते भारी. इकडे पप्पाची चिकन थाळी आहे. चिकन थाळीमध्ये 2 पीस चिकन, टोटल 4 पीस चिकन आहे. असली भाजीची घेतली का भाजीची भात रस्सा कांदा. पप्पा खाऊन दाखवा कशी आहे ती. घरामधलं जेवण आपण जेवतो खूप चांगलं. तर मी इकडे कलेची थाली मागवलेली आहे. त्यामध्ये आपल्या 2 पीस कलेची दिलेत. रस्सा भात आणि 1 2 3 4 5 असे वडे दिलेत मस्तपैकी मोठे मोठे. वाड्याची साईज पण पाहू शकता असे मोठे वडा. जसं आपण गावी करतो ना काही पद्धत चुलीवर कांदा खोबरा बाजून आपण जे वाटून तयार करतो आता आपण घरी बनवतो सेम चीज आहे. कलेजी पण प्रॉपर शिरले आहे. कलेजीला पण ना एक नंबर चव आहे. कलेजी आता वास एक नंबर चव. जेवून घेतो आणि नंतर भेटूया. आपण एक बोंबील फ्राय सुद्धा मागवलेला आहे आणि बोंबील फ्रायची साईज बघा माझ्या हातापेक्षा अशी मोठी आहे. कुरकुरीत आहे एकदम. हा बाहेर कुरकुरीत आणि आतून असं कुरकुरीत आहे. अशी फ्राय मच्छी गरम गरम खायला भेटली की एक नंबर ना. गरम गरम आहे बघा मस्त. कसं आतमध्ये कसं मऊ सुद्धा आहे पण तेच भारी आहे. वडे सुद्धा समजा साला बरोबर वडे पण जाम भारी लागतात. सारामध्ये पण मस्त आंबट पण आहे. आपल्या गाव साईडचा पूर्ण आंबट पण आहे. कोकम बिकम पप्पा आता पूर्ण आनंदाने जेवत आहेत मगातपासून. मला भारी वाटतं म्हणजे असं वाटतं की आपण घरामध्ये जेवतो आणि जे सिस्टम काय माहिती आहे एक म्हणजे आपण जाऊन स्वतः ते घेऊन यायचं. ते वेटर लोक काही देत नाही. आपण ताजी पाहिजे तर लोक आपण देतात आणि आपल्या लोक वस्तू पाहिजे ते जाऊन घ्यायचे. हां बरोबर. सोलकडे सुद्धा आणून दिलेले आहे. 3 ग्लास आणून दिलेले आहे. ते जेवून जायला मस्त मिळते आणि जेवढ्यानंतर सोलकडे घ्यायचे असतं आणि जेवण चांगला पटकन होतं. टेस्ट पण पाया मस्त एक नंबर आहे सोलकडे. पुन्हा कलर पण पाहू शकता मस्त असं लाईट पिंक कलर आहे. काउंटर आहे आणि सगळ्या भाकऱ्या बिकऱ्या अशा लावलेल्या आहेत इथं मस्त असं. आणि आधी स्वतः आमचं पार्सल घेत आहे दादाला. घरोबा भरपूर मावशींबद्दल ऐकलेला आणि त्यांच्या ते ओनर आणि ताईने मस्त असं चालू केलंय. तर ताईने किती कधी चालू केला तर तुम्हाला? हे लहानपणापासूनच अंगात होतं. मी व्हरायटी करायची. शाळेत असतानापासून काही ना काही बनवत होतो. चांगलं वेगळं काहीतरी बनवत राहायचं. काही गोष्टी आहे ना धंदा किंवा काही उपयोग असलं ना तरच तो चांगला होतो.
बरोबर आहे. मनापासून सगळं असावं लागतं. ते होतंच, आम्ही करत होतो, मुलांना मोठं होतं आणि आपण पण सगळं शिकत असतो आईच्या हाताखाली. नंतर आपल्या मुलांना मोठं करताना सगळा संसार सांभाळताना खूप काही शिकतो आपण. बरोबर. आणि मग हे सगळं अशा वेळी कामी येतं. शिक्षण कुठलंही असो असं कामी येतं. बघा, तर आपल्या अंगात अशी कला असली ना कुठे ते वाया जात नाही. त्याला फक्त आपल्याला हिंमत पाहिजे, आवड पाहिजे. आवड मिळाली तर सवय मिळते. काय होतं त्याच्यातून माणूस सवड आहे असं आहे. आणि काही सुद्धा इकडे हे आमचं पहिलं बाळ. आम्ही पहिल्यांदा हा उद्योग सुरू केला. असं ते मला शिवणाचं काम येत होतं म्हणून मी हे काम सुरू करून महिलांच्या हाताला आम्ही काम दिलं. त्यातून हा उद्योग सुरू झाला. आणि मग काही वर्षांनी म्हणजे या उद्योगाला 35 वर्ष झाली. आम्ही इथे कापड भरून इथे कटिंग करतो आणि महिलांना घरी शिवायला काम देतो. आणि शिवून आलेला माल आम्ही इथे विकतो. तर आणि आमच्याकडून बरेचसे होलसेलर माल घेऊन जातात. त्यांना आम्ही होलसेलच्या रेटने माल देतो. आणि त्यांना काही एक 4-5 पीस नाही चालले काय तर आम्ही बदलून पण देतो. म्हणजे त्यांचा माल त्यांच्या घरी करून राहत नाही. तर ही पण एक आम्ही वेगळ्या प्रकारची महिलांसाठी चालू केली. तर पाहू शकता मंडळी, घरी म्हणजे ज्या महिला असतात ना त्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यासाठी सुद्धा मावशीने चालू केलेला आहे मॅगझिनचा. ते सुद्धा घरी त्यांचा रोजगार पण चालू करतात आणि खरंच खूप छान आहे असं. आणि मावशीने भेटून खरोखर मावशी मला जवळ असं वाटतं. मावशीने भेटून खरंच खूप छान वाटलं. बघा तुम्ही पाहू शकता मावशींकडनं आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर खरंच खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुमच्या इथं जेवलो आम्ही. असं नाव कसं तुम्हाला पडली, आयडिया कशी सुचली? हे नाव कवयित्री शांता शेळकेबाईंनी दिलेलं नाव आहे. त्या आधी आमच्या ज्या अध्यक्ष होत्या माझ्या आधी त्यांची ती शाळेपासूनची मैत्रीण होती. त्या दोघी जणी त्या आणि त्या इथे MD खालूर कॉलेजला शिकवत होत्या शांताबाई शेळके. आणि त्या इथे नेहमी यायच्या. म्हणजे त्या दोघी मैत्रिणी असल्यामुळे इथे सगळं त्या संस्थेचं नाव पण आहे स्त्री हितवर्धिनी औद्योगिक सहकारी. मस्त एकदम. तर हे नाव सुद्धा शांताबाईने दिलेलं आहे. असं वाटतं की आपण घरीच जेवतोय. असं वाटतं घरी घरगुती जेवण एकदम. कोणी बी इथे जेवायला येईल ना तर जेव्हा पहिला घास खाईल ना त्याला घरची नक्कीच आठवण येणार. आणि जी मंडळी कामासाठी मुंबईला असते ती बाहेर असते त्यांची फॅमिली जर गावी असते तर इथे जेवायला आलं तर घरच्यांची नक्कीच आठवण येईल. असं हॉटेल आहे इथं. मग खरंच मावशी तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्ही खरंच आशीर्वाद द्या. भारी वाटलं. मला वाटत होतं की मावशी मला भेटणार नाही पण खरंच मला भेटणार. आणि बस आपण मनापासून इच्छा केली ना तर मला भेटायला पाहिजे तर खरंच मावशी भेटल्या. आणि खरंच खूप छान वाटलं. मी ताईला विचारली सकाळी की मावशी येणारच काय तर मला हा येतील पण उशीर लागेल. आणि खरंच माझी इच्छा पूर्ण झाली. मस्त भारी वाटला मावशी. थँक्यू. ज्वारीची तर भापडे बघा पाहू शकता मंडळी मस्ती नाही. आणि छान अशा आकारच्या भाकऱ्या पण लय भारी आहेत. मस्त बघा ताई काढते मस्त एक नंबर. ताई तिकडे गोळे टाकते. ते बघा तिकडे गोळे टाकते ताई. आणि इकडे छान अशा भाकऱ्या निघतात बघा. आणि बघा ना तर भाकऱ्या इथून पार्सल सुद्धा जातात. आणि ताई इकडे ह्या गॅसवरती भाजतात. ते बघा मस्त एक नंबर अशा. इकडे काय करतात तिकडे ताई तुम्ही काय करता? भाकऱ्या चपात्याच भाकऱ्या गरम गरम भाकऱ्या खायला भेटतात. तर असं इकडे यांचं आहे किचन. घेऊन जातील आता हॉटेलला सगळ्या नाचणीच्या भाकऱ्या. बघा मस्त. आणि इकडं कपड्याचं दुकान असा. चला मावशी बाय बाय. चला ताई. लय भारी वाटला भेटून. आणि छान मस्त वाटला. स्टाफ पण लय भारी आहे. सगळ्या महिला पण जाम भारी आहेत. आणि जेवण तर काही एक नंबरच. गरबा घरची आठवण झाली. तर चला या ताईनं मस्त आपल्याला किचनमध्ये सुद्धा जाऊन दिला. नमस्कार. तुमच्या मनापासून धन्यवाद. चला तुम्ही सुद्धा नक्की इथे या तर मला कमेंट करून सांगा. चला बाय बाय. जेवण आम्ही बाहेर आलोय आणि बाहेर अशी लाईन लागली लांब लचक. ही लाईन तिथपर्यंत होती. ती आपली गाय बसली आहे ना तिथपर्यंत लाईन होती मगाशी तेव्हा आम्ही जेवत होतो. आणि इकडे नेहमीच गर्दी असते पण खरा मम्मी टेस्ट एक नंबर आहे. घरोबाची पूर्ण घरची आठवण करून देणार आहे. टायमिंग पण पाहू शकता 10:30 ते 3 3:30. नंतरला ब्रेक टाईम असतो मग परत 7:30 ते 10 वाजेपर्यंत. अशा प्रकारे आमचं पूर्णपणे जेवण झालेलं आहे. आणि हा आपल्या मायलेक सिरीजचा आपला तिसरा व्हिडिओ होता. तर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पुढे कमेंट करून सांगा. पप्पा सुद्धा आपल्या सोबत होते आपल्या सिरीजमध्ये. भारी होता एकदम फर्स्ट क्लास होता. तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.